आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबई महापालिकेकडून पहिल्यांदाच नागरिकांना वर्षभराचा एकत्रित मालमत्ता कर बिल देण्याची सुरुवात। ऑनलाईन आणि यूपीआयद्वारे घर बसल्या कर भरणा करता येणार। वर्षभराचा कर एकत्र भरल्यास 10% सवलत मिळणार। ठाण्यात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार। जांभूळ केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार। रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची वाढ। पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक। पश्चिम रेल्वेकडून 12 रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार। दहिसर सबवेमध्ये बस पाण्यात अडकल्यानं प्रवाशांची तारांबळ। प्रवासी सुखरूप। पाणी ओसरल्यानंतर बसही पाण्यातून बाहेर काढली। मुंबई आणि ठाण्यासाठी आणखी 2 धरणं बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। कर्जत तालुक्यातील पोचेर प्रकल्पात 6394 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता। पवई तलावातील मलजल वाहिन्या अन्यत्र हलवणार। जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी महापालिकेचा निर्णय। नदीच्या काठावरही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती। उल्हास नदीत करण्यात आलेल्या मातीच्या भरावाप्रकरणी 10 कोटींचा दंड। सत्संग विहार संस्थेला नोटीस। अंबरनाथ तहसीलदारांकडून 7 दिवसात दंड भरण्याचे आदेश। दाऊद गँगशी संबंधित ड्रग्ज तस्कराची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून चेन्नई जेलमध्ये रवानगी। 2023 मध्ये एनआयएने दाऊद गँगशी संबंधित फैसल जावेद शेखला केली होती अटक। कल्याण कोळशेवाडी दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। विना परवाना फ्लॅटमध्ये टाईल्सचं काम करताना स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर।